अमरावतीतील भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीव घेण्याची आणि गँगरेप करण्याची धमकी देत अश्लील शब्दात शिवीगाळ करणारं पत्र पाठवण्यात आलंय। यापूर्वीही नवनीत राणा यांना अशाच प्रकारे अनेकदा धमक्या देण्यात आल्या असून महिला नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार हे धमकीचं पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टच्या माध्यमातून थेट राणा यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलंय। पत्रात अत्यंत हीन आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे। या संदर्भात नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पत्र कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आलं याबाबत सखोल तपास करण्यात येतोय। नवनीत राणा यांच्यावर नुकत्याच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय कारणांनी वादंग निर्माण झाले असताना या धमकीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। महिला नेत्यांना वारंवार दिल्या जाणाऱ्या अशा धमक्यांवर कठोर कारवाईची मागणी वाढतीये। राजापेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत।